म्हणजे भारतात आपल्या काय नाहीये, एकाच भारतामध्ये तुम्हाला बर्फ बघता येतो, त्याच भारतात तुम्हाला वाळवंट बघता येतं, त्याच भारतात तुम्हाला स्थापत्य शास्त्राची सुंदर मंदिरं बघता येतात, त्याच भारतात तुम्हाला निसर्ग ग्रीनरी बघता येते, त्याच भारतात बॅकवॉटर बघता येतात. विविधता म्हणतो तीच आहे आपल्याकडे. भारतात येणारे जे पर्यटक आहेत, जगातून येणारे, त्यांच्या संख्या ही सातत्याने वाढते. विशेषतः NRI तर आता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. कच्छ रणोत्सवचं किती सुंदर उदाहरण आहे याच्यामध्ये. मिठाचं वाळवंट ते बघायला 20 लाख लोक आता दरवर्षी येत आहेत. प्रयागराजचा जे कुंभमेळा झाला त्यातलं आमचं पहिलं बुकिंग UK वरनं झालं, दुसरं दुबईवरनं झालं, मग भारतातली बुकिंग सुरू झाली. पूर्वीचं पर्यटन आणि आत्ताचं पर्यटन काय मेजर फरक दिसतो या दोन गोष्टींमध्ये? जगामध्ये जिथे जिथे भारतीय पर्यटक जातात तिथे सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे पाहिजे ते फूड मिळतं. फॉरेनला जायचं असेल तर तुम्ही विदाऊट इन्शुरन्स जाणं हे खूप डेंजरस आहे. तुमच्याकडे कमीत कमी $50,000 USDचा हा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे आणि तो खूप स्वस्तात मिळतो. साधा मादागास्कर सारखा छोटासा देश आहे ना, तो भारताकडनं यावर्षी 1.5 लाख टुरिस्ट एक्सपेक्ट करतोय. मेडिकल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात भारतात वाढतंय, कारण की भारतातल्या ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या दर्जेदार आहेत आणि स्वस्त आहेत बाकीच्या देशांपेक्षा. ज्यांना खरंच आपल्या गप्पा ऐकून या क्षेत्रात यायचं आहे आणि तुमच्याशी जोडलं जायचं आहे, तर ते कसे पोहोचू शकतात तुमच्यापर्यंत? माझ्या ओळखीचे असे काही फ्रीलान्सर टूर लीडर आहेत की ज्यांच्या आतापर्यंत 80 देश 90 देश वगैरे फिरून झालेले आहेत आणि अनेक वेळा फिरून झालेले आहेत. कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे जो कस्टमर आला आहे तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे कस्टमर्सची? आम्ही ना मुळात कुठली गोष्ट सेल हा अमाऊंटमध्ये नाही मोजत. आम्ही किती पर्यटकांच्या आयुष्यात पर्यटनाच्या माध्यमातून आनंद आणला ह्याला आम्ही काउंट करतो. फिरून घेतलं पाहिजे. जिंदगी ना मिलेगी दोबारा. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलोय नवीन विषयाचं पत्र. आजच्या पत्राचा विषय आहे पर्यटन आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या व्यवसायाच्या नवनवीन संधी. भारतामध्ये प्रचंड पर्यटनाबद्दल जागरूकता आता निर्माण होतीये. तुम्ही जर यंगस्टर्सच्या बकेट लिस्ट बघितल्या तर तुम्हाला भारतातली अनेक ठिकाणं, जगातली अनेक ठिकाणं त्यांच्या बकेट लिस्टमध्ये दिसतील की मला फिरायची आहेत. गव्हर्नमेंटसुद्धा पर्यटनाला प्रचंड प्रमोट करत आहेत. आपले पंतप्रधान असतील, अनेक राज्यांचे CM असतील, यांच्या पहिल्या 5 अजेंडांपैकी पर्यटन हा एक मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड व्यवसायाच्या संधी वाढत आहेत आणि या क्षेत्रात गेली 20 वर्ष काम करणारे श्री संजय वझे आपल्याशी आज गप्पा मारण्यासाठी आले. संजय सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. संजय सर विश्वविहार हॉलिडेजचे संचालक आहेत आणि त्यांच्या थ्रू भारतात काय आणि भारताच्या बाहेरही अनेक लोक, हजारो पर्यटक आजपर्यंत फिरायला जाऊन आलेले आहेत. त्यांचा वास्ट असा अनुभव आहे आणि त्यांच्यासोबतही तुम्ही कसं काम करू शकता, त्यांचं काम कसं चालतं, या क्षेत्रात अजून काय काय एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, या विषयातल्या गप्पा असणार आहेत. हा पॉडकास्ट प्रचंड व्हॅल्युएबल असणार आहे, इन्फॉर्मेटिव्हसुद्धा असणार आहे आणि कदाचित तुमच्यासाठी एखादी नवीन संधी घेऊन येणारासुद्धा असणार आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. पोस्टमनला सबस्क्राईब करा. अनेक लोक पॉडकास्ट बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. कमेंटही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. चला पत्राला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू सो मच. फिरत फिरत तुम्ही पुण्याला आले आहात. कसं वाटतंय? पुणे म्हणजे एकदम पर्यटनाचं माहेरघर आहे. वा, क्या बात आहे. त्यामुळे पुण्याला येणं एक रेग्युलर चांगलाच अनुभव असतो. मी व्यवसायाला सुरुवात केली आणि मार्केटिंग जेव्हापासून करतोय तेव्हापासून ऑलमोस्ट आठवड्यातून एकदा पुण्याला येणं होतं. सो पुण्यात म्हणजे काय, परिचितांचं गोकुळ आहे. पुण्याला येणं एक चांगलाच अनुभव असतो. सुंदर सुंदर, छान वाटलं मला. सर्वप्रथम मी तुमच्या टीमचे आभार मानतो. पोस्टमनच्या मी स्वतः तुमचा व्ह्युअर पण आहे आणि बरेचसे पॉडकास्ट बघितलेत. खूप चांगले असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काहीतरी कळतं. आपल्याकडनं काही वाचायला मिस झालं तर तिथून नक्की ती गोष्ट कळते. सो मी सगळ्यात प्रथम तुमचा आभारी आहे की तुम्ही मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच. सर, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. नवीन नवीन बदलणारे ट्रेंड्स बघत आहात. कसा या क्षेत्राचा विकास होतोय हळूहळू. आत्ता मी जसं इंट्रोमध्ये म्हणालो की भारत सरकार, अनेक स्टेट गव्हर्नमेंट्स पण प्रचंड प्रमोट करत आहे टुरिझमला. तर या क्षेत्रातले एक अधिकारी आणि या क्षेत्रातले व्यावसायिक म्हणून तुम्ही या बदलत्या ट्रेंडकडे कसं बघताय? काय सध्या परिस्थिती भारतात पर्यटनाची? पर्यटनाची स्थिती खूप चांगली आहे आणि ती दिवसेंदिवस अजून चांगली होत चालली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली स्ट्रॉंग होत जाणारी इकॉनॉमी. लोकांच्या हातात पैसा येतोय. सो बेसिक ज्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हे सगळं झाल्यानंतर नॅचरली लोकांना काय वाटतं? पर्यटन. सो पर्यटन आनंद देणारा विषय आहे. त्याच्यामुळे लोक पर्यटनाला जाणं प्रेफर करतात
आणि पर्यटन हे आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे, ते आत्ता आलेलं नाही आहे. कारण आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की जो फिरतो त्याचा ॲटोमॅटिक तो वाईज होत जातो, बरोबर. हुशार बनत जातो. संस्कार म्हणले पर्यटनाला. पर्यटनाला संस्कार म्हटले, सभा चातुर्य वगैरे त्याच्यातून येतं, धीटपणा येतो, नवीन गोष्टी कळतात, स्वतःला माणूस समजतो त्या काळात, अशा खूप छान गोष्टी कळतात आपल्याला. सो काशीला जाणं आहे, त्याच्यानंतर काशीची सहल आपल्याकडे पहिल्यापासून, काशीची तीर्थयात्रा आपल्याकडे महत्त्वाची आहे. आपले जे आद्य शंकराचार्य आहेत त्यांनी 4 धाम आपल्या देशामध्ये त्या काळात हे केले. आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये द्वारका आहे, उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आहे, ओरिसामध्ये पुरी आहे आणि दक्षिणेमध्ये रामेश्वरम आहे. सो देशाची 4 टोकं 4 धामांना जोडली गेली आहेत. ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, शक्तिपीठ आहेत. सो हे सगळं करणं हा आपला पूर्वीपासूनचाच भाग आहे. आणि किती सुंदरता आहे त्याच्यामध्ये की सगळ्यात पहिले काशीला जाऊन दर्शन घ्यायचं, मग तिकडून रामेश्वरमला यायचं, काशीचं जल घेऊन त्याचा अभिषेक रामेश्वरमवरती करायचा आणि रामेश्वरमचं जल घेऊन परत काशीला जायचं. म्हणजे तुम्ही एवढं अंतर सांधायचंय. एवढं अंतर सांधत असताना आता आपण विमानाने जातो, त्या काळात लोक चालत जात होते. सो इतके भूभाग समजतात, इतक्या भाषा समजतात, इतक्या संस्कृती समजतात, इतकी तुम्हाला भोजन संस्कृतीपासून सगळ्या गोष्टी समजतात. सो हा एक सुंदर भाग त्याच्यातला पहिल्यापासून आहे. आणि आता तर काय हे सगळं ग्लोबलायझेशन आणि याच्यामुळे लोक जगात फिरायला लागले. विशेषतः कोविड नंतर याच्यामध्ये एक मोठा सर्ज आला खूप, कारण लोकांना लक्षात आलं की माहिती नाही उद्या काय होणार आहे आपल्याला आयुष्यात. सो आज जे काय जगून घेतलं पाहिजे है ना, फिरून घेतलं पाहिजे. जिंदगी ना मिलेगी दोबारा. सो भरपूर फिरायचं. जे लोक एकदा जात होते ते 2दा जायला लागले, जे 2दा जात होते ते 3दा जायला लागले. आणि पर्यटन सोयी पण वाढल्या आहेत ना. हो, रस्ते डेव्हलप होत आहेत खूप चांगल्या पद्धतीने. जी पूर्वी 4 धाम यात्रा कष्टकारक होती ती आता 4 लाईन रोड आहेत ऑलमोस्ट. त्याच्यानंतर वंदे भारत सगळीकडे वेगवेगळ्या सुरू झाल्या आहेत, विमानांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे खूप. आणि या सगळ्यामुळे चांगलं आहे, डेव्हलपमेंट खूप छान होती आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्येच ओव्हरऑल जाण्याचे जे ट्रेंड्स आहेत ते वाढलेत आणि ते बदलत आहेत सतत. त्याने नवीन नवीन लोकांना जागा पाहिजेत सतत. सो हे चांगली स्थिती आहे पर्यटन क्षेत्रातली. आणि दुसरं कसं आहे, जो तू प्रश्न विचारलास की सरकार आणि ह्या सगळ्या विषयामध्ये, तो पर्यटन असं क्षेत्र आहे ना की जिथे आदरातिथ्य करून पैसे कमवायचेत. तुम्हाला काही नाही, म्हणजे जे हम्पी बदामी आहे त्या हम्पी बदामी त्या काळात केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. गाईडला पैसे मिळतात, त्याच्यानंतर तिथले हॉटेल्सला पैसे मिळतात, ट्रान्सपोर्टरला पैसे मिळतात. सो एक माणूस जाऊन कितीतरी पैसे त्या ठिकाणी खर्च करतो तर तिथली इकॉनॉमी पण बूम होते. बरोबर. सो अशी अनेक ठिकाणं आहेत भारतामध्ये, वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात. कच्छ रणोत्सवचं किती सुंदर उदाहरण आहे याच्यामध्ये, की त्या मिठाचं वाळवंट ते बघायला 20 लाख लोक आता दरवर्षी येत आहेत. काय सांगतात, 20 लाख लोक दरवर्षी येत आहेत. आणि त्याच्यामुळे तिथली इकॉनॉमी किती जबरदस्त डेव्हलप झाली. तिथले जे लोकल कच्ची भुंगा आहेत, कच्ची लोकल फूड आहे, तिथल्या महिलांचं ते लोकल हँडीक्राफ्ट्स आहेत ते लोक विकत घेत आहेत. त्यांचा जो जीवनाचा जो स्तर आहे तो त्याच्यामुळे उंचावलेला आहे. सेम गोज विथ काश्मीर. काश्मीरला पण कसले रॅपिड आकडे वाढलेत. लाखातून करोडला जायला 2 वर्ष पण नाही लागली. काश्मीरला तर म्हणजे आश्चर्यकारक असं आहे. मी अनेक वर्ष काश्मीरला सातत्याने जातोय नोकरीत असल्यापासून. सो काश्मीरला तर म्हणजे आता आपण 3.5 करोडच्या पोचणार होतो जर काही दुर्दैवी घटना घडली नसती तर 3.5 करोड आकडा गेला असता यावर्षी. एवढं काश्मीरमध्ये आहे पोटेन्शियल. आणि सगळीचकडे भारतामध्ये, म्हणजे भारतात आपल्या काय नाही आहे, ज्या एकाच भारतामध्ये तुम्हाला बर्फ बघता येतो, त्याच भारतात तुम्हाला वाळवंट बघता येतं, त्याच भारतात तुम्हाला स्थापत्यशास्त्राची सुंदर मंदिरं बघता येतात, त्याच भारतात तुम्हाला निसर्ग ग्रीनरी बघता येते, त्याच भारतात बॅकवॉटर बघता येतात, त्याच भारतात काय काय अजून पाहिजे आपल्याला. विविधता म्हणतो तीच आहे आपल्याकडे. बरोबर आहे. आणि जगही अट्रॅक्ट होत आहे भारताकडे. 100%. भारतात येणारे जे पर्यटक आहेत जगातून येणारे, त्यांचा संख्याही सातत्याने वाढते, सातत्याने. विशेषतः NRI तर आता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर मॉरिशस, US, युरोप, या सगळ्या कंट्रीजमधनं, जपान. कारण मुळात भारताला कसं आहे, बुद्धाची भूमी आहे. सो जिथे जिथे बुद्धिझम आहे त्यांच्यासाठी भारत ही पवित्र भूमी आहे. क्या बात आहे. सो आपण जर का बघितलं वाराणसी, तर वाराणसीला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि तिथे बँकॉकहून डायरेक्ट फ्लाईट येतं. त्याच्यामुळे तिथे गेल्यावर तर तुम्हाला पूर्ण जगातून पर्यटक आलेले दिसतात बुद्धिझमला जे करतात ते. सो असं आहे एकूण स्थिती, चांगली स्थिती आहे खूप. तुमच्या थ्रू बाहेरच्या देशातले लोक आलेले आहेत, म्हणजे विश्वविहार थ्रू? हो, मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात. म्हणजे अगदी जमैका, जी कॅरेबियन कंट्रीज वगैरे आहेत तिथे जे इंडियन सेटल झालेले आहेत ते सुद्धा आमच्याकडनं येत असतात, कारण त्यांचे रूट्स इथे आहेत भारतामध्ये.
ते लोक येतात, रेग्युलर येतात, खूप मोठ्या प्रमाणात येतात. आता आमची चारधाम यात्रा आहे पुढे, त्या चारधाम यात्रेला US वरनं बुकिंग्ज आहेत. अजून एक मला अभिमान वाटेल सांगायला की आमच्याकडे प्रयागराजचा जो कुंभमेळा झाला, महाकुंभ अभूतपूर्व, जो 65 करोड 65 करोड लोक त्याला येऊन गेले, त्यातलं आमचं पहिलं बुकिंग UK वरनं झालं. काय सांगता? पहिलं बुकिंग UK वरनं झालं, दुसरं दुबईवरनं झालं, मग भारतातली बुकिंग सुरू झाली. अरे बापरे. सो 65 करोड लोक येऊन गेले त्याला. जगामधनं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये लोक येतात आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीला खूप फायदा होतोय, जबरदस्त फायदा होतोय आपल्याला. 20 वर्षात तुम्ही हा ट्रेंड ऑब्झर्व करताय सर, तर काय पूर्वीचं पर्यटन आणि आत्ताचं पर्यटन, काय मेजर फरक दिसतो या दोन गोष्टी? भरपूर फरक आहे. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा नोकरी करत होतो आणि मी टूर लीडर म्हणून जेव्हा दिल्लीला रिसिव्हिंगला उभं राहायचो, तेव्हा मेजर लोक ट्रेनने यायचे. अच्छा. हां. आणि 2 ते 3 लोक, हार्डली 4 लोक फ्लाईटने यायचे आणि त्यांच्याकडे बघण्याचे कौतुकाने बघायचं असं, अरे विमानाने आले, आणि त्यांना वेगळी गाडी वगैरे घ्यायला. आणि आता काय, आता तर सगळे प्रत्येकजण म्हणजे विमानाने जातोय. सो हा एक मोठा बदल आहे. पूर्वी पर्यटक आहे ना, हा यायचा आणि एक सहल निवडायचा आणि त्या टूरला जायचा. आता तो खूप जागरूक आणि खूप माहिती घेऊन आलेला असतो. तो स्वतः वेल एज्युकेट होऊन आलेला असतो. त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात की मला जर का ही इटिनरी करायची आहे, फॉर एक्झाम्पल मला जॉर्जियाला जायचं आहे, तर मला जॉर्जियात काय काय बघितलं पाहिजे, मला श्रीलंकेला जायचं आहे, तर श्रीलंकेत मी काय काय बघितलं पाहिजे, मग हे तुमच्या इटिनरीमध्ये का नाही आहे, हे ते प्रश्न विचारतात. पर्यटक सजग होतोय. दुसरं म्हणजे पूर्वी एक ट्रेंड होता की किचन वगैरे घेऊन द्यायचे लोक खूप टूरला, तिकडचं खायचं नाही, आपलंच राहायचं. आता तसं नाही आहे. जी नवीन जनरेशन आहे ना, ते जर का तुम्ही इटालीमध्ये आहात तर इटालियनसारखं जगा, है ना, जैसा देश वैसा भेस. जैसा देश वैसा भेस. तर तसं करायला लागलेले आहेत. तिकडे जायचं ना, गुजरातमध्ये जर का 7 दिवस चाललो आहे फिरायला, तर मस्त गुजराती कच्ची वगैरे तिथलं जेवण जेवायचं. काश्मीरमध्ये चाललो आहे, काश्मीरी फूडचा आस्वाद घ्यायचा. जिकडे जातो तिकडे त्या पद्धतीचं फूड करायचं. आणि जगामध्ये जर का गेलं तर जगामध्ये जिथे जिथे भारतीय पर्यटक जातात तिथे सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जे पाहिजे ते फूड मिळतं. हा ट्रेंड बदलता आहे. अजून लोकांना ॲडव्हेंचर जे टूर्स आहेत ते खूप आवडायला लागले आहेत. लोक वेगवेगळं काहीतरी करतात. म्हणजे दुबईला जाऊन लोक स्काय डायव्हिंग करतात, त्याच्यानंतर वॉटर रिव्हर राफ्टिंग लोकांना आवडायला लागलेलं आहे, योगा, मेडिटेशन्स, अशा वेगळ्या टूर्सला लोक जातात. आणि पूर्वी असं होतं की सगळं वानप्रस्थाश्रम जो आहे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेला, तेव्हा लोक तीर्थयात्रेला जायचे. आता लोक आज केदारनाथला जात आहेत. हो, ते फार, आणि यंगस्टर्स जात आहेत. केदारनाथला सगळ्यात जाणारी जी संख्या आहे ना, ती यंगस्टरची आहे. तेच मी जे आता इंट्रोत म्हटलं, बकेट लिस्ट मध्ये केदारनाथ किंवा रिलिजियस प्लेसेस या टॉपला आहे. केदारनाथ कंटिन्युअस, केदारनाथ टॉपला आहे. बरोबर. त्यामुळे लोकांना आता तो ट्रेंड चेंज होतोय मोठ्या प्रमाणात. लोकांना बघायचं आहे सगळं. वा. इव्हन ना, आणि लवकर बघायचंय. हां, इव्हन पहिला पगार आल्यानंतर अनेक लोक जे फायनान्शियल ॲडवायझर्सकडे जातात ना, तर पगारातला एक भाग तो टुरिझमसाठी पण काढून ठेवतात. बिलकुल. म्हणजे जे वेल्थ मॅनेजर असतात ना, मी त्या सगळ्यांना खरंच ॲप्रिशिएट करीन. ते लोकांना ना वेल्थ एन्जॉय करायला शिकवतात. की तुम्ही वेल्थ नक्की क्रिएशन का करताय, तर तुम्ही हे बघितलं पाहिजे ना. नुसतंच तुम्ही पैसे साठवले आणि पुढच्या पिढीला दिले, तसं नाही आहे. ते वेल्थ मॅनेजर बहुतांश, जितके मी वेल्थ मॅनेजरला ओळखतो, ते काय म्हणतात की तुमचं एज्युकेशन हे ते सगळंच आपण रिझर्व केलं आहे. तसं तुमचं पर्यटन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नवीन तिथे जा, नवीन काहीतरी बघा, नवीन एनर्जी घ्या आणि परत दुप्पट क्षमतेने येऊन काम करा आणि अजून वेल्थ क्रिएट करा. हे वेल्थ मॅनेजर सांगतायत लोकांना. आणि त्याच्यामुळे बघा, तुम्ही पूर्वी मी बघायचो युरोपला कोण जायचं तर म्हणजे सगळं त्याचं रिटायरमेंट झाली, सगळं झालं. आता बघा तुम्ही 25 वर्ष, 26 वर्ष, 27 वर्षाची मुलं अख्ख्या जगामध्ये फिरतायत रेग्युलरली. कुठेही गेलं तर भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसतात. साधा मादागास्कर सारखा छोटासा देश आहे ना, तो भारताकडनं यावर्षी 1.5 लाख टुरिस्ट एक्सपेक्ट करतोय. मादागास्कर सारखा देश, मग भारताची जी बेट आहे छोटंसं, ते भारताकडनं इतकी मोठी अपेक्षा करत आहे. आणि भारताचे जे आकडे आहेत सगळे, बालीला किती लोक गेले, भूतानला किती लोक गेले, नेपाळला किती लोक गेले, हे मोठे आकडे खूप. त्याच्यामुळे कितीतरी देश आता आपल्याला पायगड्या घालतायत. व्हिसा सोपा होतोय आपला. पूर्वी व्हिसा कॉम्प्लिकेटेड असायचा, आता व्हिसा खूप सोपा होतोय भारतीयांसाठी. आणि आगामी काळामध्ये अजून सोपा होत जाणार व्हिसा. श्रीलंकेला व्हिसा लागत नाहीये, नेपाळला व्हिसा नाही आहे, भूतानला व्हिसा लागत नाही, म्हणजे परमिट्स लागतात नॉमिनल. थायलंडने व्हिसा फ्री करून ठेवला आहे आता. काही अशा भारताला पायगड्या घालतायत ओव्हरऑल सगळीकडे. क्या बात आहे. आता कुंभमेळ्याचा विषय निघाला म्हणून तर रिलिजियस टुरिझमचा मी मुद्दा काढला. काय काय प्रकार आहेत टुरिझमचे? भरपूर प्रकार आहेत. आपण फूड टुरिझम म्हणजे खास वेगवेगळ्या क्षेत्रातली फूड एन्जॉय करायला जायचं. अच्छा.
ह्याच्यासाठी लोक फिरायला जातात. मग तिथे जाऊन इंदोरला फक्त फूड 2 ते 3 दिवस तिथलं फूड एन्जॉय करायचं, हॉटेलमध्ये राहायचं, दिवसा थोडंसं फिरायचं, इंदोरला संध्याकाळी मस्तपैकी सराफामध्ये जायचं वा. आणि वेगवेगळ्या पद्धत जिलेबी, तिथल्या कचोऱ्या आणि काय काय पोहे इंदोरचे हे सगळं एन्जॉय करायचं. दिल्लीला गेलं की दिल्ली चाटसाठी फेमस आहे, दिल्लीला ते एन्जॉय करा. मुंबईत लोक येतात त्याच्यासाठी. मुंबई म्हटलं की उतरल्यावर पहिले लोक म्हणजे वडापाव कुठे क्या बात आहे. म्हटलं हे करतात. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन एक वेगळ्या पद्धतीच्या टूर्सला जातात, ते थोडंसं रिलॅक्स करायला जातात, आराम करायला जातात. त्यांना फार फिरायचं नसतं, त्यांना थोडंसं रिलॅक्स करायचं असतं रोजच्या ह्याच्यातून जाऊन. बाकी मग डान्स फेस्टिवलला लोक व्हिजिट करतात, जसं खजुराहोचा डान्स फेस्टिवल खूप फेमस आहे, लोक त्याच्यासाठी जातात खजुराहोला आता. आणि ते वेलकम करतात, त्याच्यासाठी तिकीट नाही आहे टुरिस्टला. जे टुरिस्ट म्हणून बाहेरच्या राज्यातून आलेले असतात तिथे जातात. त्याच्यानंतर ॲडव्हेंचरसाठी जातात, बंजी जम्पिंग वगैरे, बंजी जम्पिंग करतात, वॉटर राफ्टिंग करतात, बऱ्याच गोष्टी आहेत. ट्रेकिंग करतात त्या छोट्या छोट्या ठिकाणी. त्याच्यानंतर एज्युकेशन टूरला जातात लोक, काही नवीन शिकण्यासाठी जातात. मेडिकल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात भारतात वाढते, कारण की भारतातल्या ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या दर्जेदार आहेत आणि स्वस्त आहेत बाकीच्या देशांपेक्षा. त्यामुळे आज आपल्याकडे बँगलोर, पुणे, मुंबई, दिल्ली इथे जगातून लोक मेडिकलसाठी येतात. बाहेरच्या देशातले इथे येतात. तो एक मोठा फॅक्टर आहे, तो खूप वाढतोय. असे खूप वेगवेगळे फील्ड आहेत. हनीमून टूरसाठी जातात. त्याच्यानंतर मुलांना घेऊन वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आवर्जून फॅमिली टूरसाठी जातात. मदर आणि किड्स अशी वेगळी टूर्स असतात, त्याला लोक जातात. असे खूप चांगले चांगले प्रकार आहेत. त्याला लोक शॉपिंगला जातात, खास म्हणजे इथून शॉपिंगसाठी जातात, खास शॉपिंग करायची तिकडे जाऊन. बँकॉकला जातात लोक गारमेंट्स घेण्यासाठी, सिंगापूरला इलेक्ट्रॉनिक्ससाठी जातात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप, की त्याला लोकांनी खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतात जाऊन त्या ठिकाणी. पुढच्या 5 वर्षात तर खूप प्रमाण वाढलं असेल, त्यावर आपण बोलणारच आहोत. तुम्ही या क्षेत्रात कसे आले थोडं जाणून घ्यायचं आहे मला. बेसिकली खूप जुनी स्टोरी आहे, छोटीशी, ऐकायला आवडेल? नक्की, 100%. त्यासाठीच बसलोय मी आज. सो उद्योग म्हणजे व्यावसायिक त्याची जी सुरुवात आहे ती बरीच लहानपणापासून झाली. म्हणजे मी शाळेमध्ये जेव्हा शिकत होतो, 5वीत वगैरे होतो, त्या काळात, आत्ताच्या मुलांना ते फार माहिती नाही आहे, पण त्या काळात कॉमिक्स यायची वेगवेगळी. चाचा चौधरी, बिल्लू, रमन, पिंकी, ठकठक, चंपक, हे सगळी खूप छान छान पुस्तकं यायची, चांदोबा. तर काय व्हायचं, माझी आई मला ते नेहमी पुस्तकं वगैरे ती घेऊन यायची आणि मी ती वाचायचो आणि मग ती रद्दीत जायची. कुठेतरी नंतर माझ्या डोक्यात यायला लागलं की आपण ह्याचा व्यवसाय करू शकतो आणि मग मी लायब्ररी सुरू केली. मी ती सगळी पेटीत पुस्तकं ठेवायचो आणि ते पुस्तक किती जाड आहे त्याच्यानुसार मग मी त्याचे 50 पैसे, आता तर 50 पैसे आणि 1 रुपयाला काही नाही आहे, 50 पैसे किंवा 1 रुपया चार्ज करून ते मी मुलांना वाचायला द्यायचो, आमच्या एरियातल्या मुलांना. एंटरप्रेनरशिप आणि ते पैसे साठवायचो आणि त्याचे 8 ते 10 रुपये झाले की परत पुस्तक आणायचो. सो ते पैसे परत त्यात गुंतवायचो. अशा पद्धतीने ते सुरुवात झाली. आणि घरात थोडंसं बाळकुडू होतंच, आईबाबांचा साड्यांचा व्यवसाय वगैरे पण होता, ते बघत होतो सगळं कसं करतात. आणि मग कॉलेजमध्ये वगैरे गेल्यानंतर मग मी विद्यार्थी परिषदचं मी ॲक्टिव्हली काम करायचो. त्यावेळेला आमचे त्यावेळेचे प्रदेश संघटन मंत्री रत्नाकर पाटील यांना मी एकदा भेटण्यासाठी गेलो होतो. आणि मग त्यावेळेला मी त्यांना विचारलं, स्वाभाविक सहज विचारलं की मी काय करू पुढे कॉलेजमधलं सगळं संपल्यावरती वगैरे, म्हणजे उदरनिर्वाहासाठी. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की असं काहीतरी विचार कर, म्हणजे ओव्हरऑल टू युअर पर्सनॅलिटी कमिंग, की ज्याच्यातून लोकांना आनंद मिळेल, असं काहीतरी कर. मग मी ते ब्रेनस्टॉर्मिंग केलं थोडंसं, म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग हा शब्द मला आत्ता हे कळलं, त्यावेळेला काय ते ब्रेनस्टॉर्मिंग नव्हतं, विचार केला, चाचपडून बघितलं. तर म्हटलं एक छान पर्यटन हे चांगलं क्षेत्र आहे असं वाटतं. मग त्यांच्याशी परत बोललो आणि ठरवलं की पर्यटनात काम करायचं. मग कोर्स वगैरे केला पर्यटनाचा आणि लगेच ग्रॅज्युएशन झाल्यावरती मग मी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातून हळूहळू दिशा ठरली की आता याच क्षेत्रामध्ये आपल्याला राहायचं आहे, कारण स्वतःला पण फिरायला मिळतं आणि लोकांची सहल झाल्यावरती त्यांचे जे हॅपी फेसेस असतात ना, ते बघितल्यावरती जे आनंद मिळतो ना, तो कशातून नाही मिळू शकत. सो ते छान वाटलं, मग त्यात कंटिन्यू केलं. आणि मग योगायोगाने व्यवसाय करायचा होता, फायनान्सर पण मिळाले. त्यांनी स्वतःहून विचारलं व्यवसाय करायचा आहे का, म्हटलं हो करायचं आहे, फायनान्स मी करतो. म्हटलं व्हेरी गुड. मग आमची आयडिया आणि त्यांचा पैसा असे एकत्र येऊन आम्ही बिझनेसला सुरुवात केली. आणि 2009 साली मग विश्वविहार हॉलिडेजची स्थापना झाली आणि आता 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत आता. आणि यशस्वीरित्या सर्व पर्यटकांच्या आशीर्वादाने अर्थातच यशस्वी घोडदौड जी आहे ती सुरू आहे. वा, सुंदर.
आत्ता जो रॅपिडली एक झपाट्याने आकडा वाढतोय सर, आपण काश्मीरची बद्दलची जी चर्चा झाली की 18 लाख 2018 साली अगदी 18-19-20 लाख लोक गेले होते, नंतर 60 लाख झाले, अचानक 1.20 करोड. त्यामुळे ना तिथे काही लोकांचं असं म्हणणं झालं की इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतं आहे किंवा इथे टूर गाईड आहेत ते 18 लाख 20 लाख लोक येतील त्यात तयारीने होते, त्यामुळे ते आता कमी पडतं, आता त्यांची संख्या वाढवायला लागली. याचा अर्थ जसा आकडा वाढतोय तसा या क्षेत्रातल्या संधी पण भयंकर वाढत आहेत. ॲब्सोल्युटली. म्हणजे डिमांड वाढतीये आणि सप्लायचा त्या मानाने अजून रेट तेवढा पटापट वाढत नाही वाढत आहे. बरोबर आहे. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघतात आणि काय काय संधी या क्षेत्रामध्ये क्रिएट होऊ शकतात? खूप खूप छान प्रश्न आहे. याच्यात खूप संधी आहेत. म्हणजे चांगले गाईड्स, जो चांगला गाईड आहे ना त्याला 3-3 वर्ष बुक आहेत पुढे. तुम्हाला जर का ना आत्ता वेरूळला जर का जपानी भाषेतला गाईड हवा असेल तर तुम्हाला 2.5 वर्षानंतरची अपॉइंटमेंट मिळेल. बापरे, एवढं गाईडची कमतरता आहे आपल्या देशात, चांगल्या गाईडची, जो ऑथेंटिक माहिती देतो असा गाईड. त्याच्यानंतर चांगल्या गाड्या आपल्या देशात अजूनही बऱ्यापैकी कमी आहेत, त्या खूप कष्टाने मिळवायला लागतात. सीझनमध्ये तर मिळणं खूप मुश्किल असतं, तरी आमचे संबंध खूप उत्तम असल्यामुळे आम्ही मिळवतो. पण गाड्यांची आहे. हॉटेल्स अजून चांगले वाढले पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्सची जी चेन असते ऑन द वे, त्याच्यामध्ये खूप संधी आहेत. फॉरेक्समध्ये संधी आहेत आणि मेडिकल टुरिझम, जसं मी मगाशी म्हटलं, तर तिकडच्या पेशंटला आयडेंटिफाय करून तिथल्या हॉस्पिटलशी टायअप करून त्यांना भारतात आणणं, त्यांची मेडिकेशन करणं, ते त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावरती त्यांची छोटीशी टूर करून परत त्यांना पाठवणं, याच्यात मोठ्या संधी अवेलेबल आहेत. सो असं तुम्ही ज्या क्षेत्रात, पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, जिथे तुम्ही कराल तितकं कमी आहे पर्यटन क्षेत्रामध्ये. पर्यटनासाठी जे जे संबंधित आहे त्या सगळ्यामध्ये पुढे भविष्यामधल्या ज्या संधी आहेत त्या चांगल्या आहेत. इव्हन ट्रान्सलेटर ते मोठ्या प्रमाणात लागतात. अनेक ठिकाणी बाहेरून जे लोक येतात तर त्या लोकांना इथली नीट काय ते लोक ट्रान्सलेटर घेऊन वगैरे फिरतात, हेल्प लागते लोकांना. त्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. एखाद्या टुरिस्ट कंपनीच्या सीईओला वगैरे मी असं पहिल्यांदाच भेटतोय सर, कसं काम चालतं म्हणजे या क्षेत्रातलं, म्हणजे कशा टूर मिळवल्या जातात किंवा त्या एखादा आपल्याकडे एन्क्वायरीला आल्यानंतर त्यांना काय पाहिजे आहे, त्यांना कुठे फिरायचं हे तुम्ही सजेस्ट करता की ते ठरवून आलेले असतात? थोड्याशा सांगा ना तुला. एक्झॅक्टली, नक्कीच. खूप छान प्रश्न. आपण 2 पद्धती आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की आताचा पर्यटक सजग आहे, त्याला माहिती आहे त्याला काय हवं आहे ते. म्हणजे आता व्हिएतनाम ट्रेंडिंग आहे तर त्याला माहिती आहे मला व्हिएतनामला जायचं आहे, तो व्हिएतनामचा व्यवस्थित अभ्यास करून येणार. नॉर्थ व्हिएतनाम, सेंट्रल व्हिएतनाम, साऊथ व्हिएतनाम, त्याला कुठे कुठे जायचं आहे, मग त्याला समुद्रकिनारे बघायचे आहेत का, व्हिएतनामची हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे का, अमेरिका आणि व्हिएतनामचं जे वॉर झालं होतं त्याच्या संबंधित काही त्याला चांगलं बघायचं आहे, हे त्याला नीट माहिती आहे. एवढा डिटेल अभ्यास करून येतात? येस, येतात. कंबोडियाबद्दल सुद्धा पूर्ण माहिती असते लोकांना की अंगकोर वॅट हे काय टेम्पल आहे, ते किती मोठं आहे, काय, हे सगळं खूप छान वाचून येतात लोक. आय रिअली ॲप्रिशिएट. बट काही पर्यटक असे असतात ना की ते पूर्णपणे ट्रॅव्हल एजन्सीवरती रिलाय असतात. ते पण एक चांगली गोष्ट आहे. ते आमच्याकडे येतात आणि सांगतात की तुम्ही सुचवा, आमचं हे बजेट आहे. मग त्यावेळेला आमचा कस लागतो, मग आम्ही त्यांना थोडीशी त्यांची चॉईस विचारतो. कारण कसं आहे की शेवटी एखादा, म्हणजे आपण एक दुसरं उदाहरण घेऊया की ज्याला पनीर आवडत नाही त्याला तुम्ही पनीरची डिश दिली तर त्याला नाहीच आवडणार ना, त्याला पनीरच आवडत नाही. सो ज्याला जर का समुद्रच आवडत नाही बेसिकली, समुद्र वगैरे, तर त्याला तुम्ही केरळला वगैरे पाठवण्यामध्ये, बॅकवॉटर वगैरे, तर त्याला बर्फ आवडत असेल तर त्याला तुम्ही कुठे पाठवलं पाहिजे. त्याला जर का हिस्ट्री जाणून घ्यायची आहे तर त्याला कुठे पाठवलं पाहिजे. त्याला टेम्पल बघायचे जुन्या काळातली, त्याच्यासाठी कुठे पाठवलं पाहिजे. अशा पद्धतीने ते आम्ही त्यांच्याकडनं थोडंसं त्यांचं जाणून घेतो. मग आम्ही त्यांना वेगवेगळी पॅकेजेस सजेस्ट करतो, त्याच्यानुसार त्यांची आवड निवड समजून घेऊन मग त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतो, त्यांची फॅमिली किती लोकांची आहे, का ते ग्रुपने चालले आहेत, आणि मग त्याच्यानुसार त्यांना आम्ही त्यांचे कस्टमाइज कोड पाठवतो आणि मग अशी आमची बुकिंग प्रोसिजर चालते. आणि टूर संपेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो. 24/7 आम्ही त्यांच्यासोबत असतो. त्यांना कुठली जर का अशी अडचण आली, मुळात आम्ही कामच असं करतो की अडचण आली नाही पाहिजे. बरोबर. पण अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. भूकंप आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पूर येणं आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, तिथे काही लोकल बंद होऊ शकतात, राजकीय काही विषय असतात. तर त्यावेळेला आता जसं काही दिवसापूर्वी ऑपरेशन सिंदूर झालं आणि पूर्ण सगळे पर्यटक, अनेक लोक त्या ठिकाणी स्टक झाले. सो आम्हाला त्यांची हेल्प करावी लागते. त्याच्यानंतर वॉर सुरू झालं इस्रायल आणि इराणमध्ये, तर अनेक फ्लाईट निघालेली त्यांना परत रिरूट करून आणावं लागलं त्यांना. अशा वेळेला आम्हाला त्यांची हेल्प करावी लागते. म्हणजे आमचं कर्तव्यच आहे, रादर ते करणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही आहोत बेसिकली. लोक विश्वास ठेवून तुमच्या. येस, बिलकुल. त्याच्यासाठी लोक आमच्याकडे येतात की आम्ही 24 आणि आम्ही ते करतो. आणि पूर्ण टूर संपल्यानंतर त्यांना फीडबॅक फॉर्म पाठवून, त्यांचा गुगल रिव्ह्यू घेऊन, त्यांचे फोटो घेऊन
आम्ही मेक शुअर करतो की त्यांची टूर चांगली झाली आहे ना, त्यांना व्हॅल्यू फॉर मनी हे त्यांना मिळालेलं आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते नसेल तर मग ते यश नाही आहे. पण पर्यटक जर का आनंदी आला आणि त्यांनी जर का 2 ते 3 दिवसात तुम्हाला अजून 4 रेफरन्सेस दिले तर त्याची टूर खरी यशस्वी झाली. थोडं आकड्यांमध्ये पण सांगा ना सर, विश्वतर्फे बाहेर किती पर्यटक जात आहेत सध्या, भारतातल्या भारतात फिरायचं किती कल आहे लोकांचा, काय काय बघतायत? व्हेरी गुड. डाटा ड्रिव्हन बोललं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. सो मी सांगेन नक्कीच की मग गेल्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही 1518 पर्यटकांना त्यांची जी स्वप्नातली सहल आहे ती आनंदी त्यांची यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. आम्ही ना मुळात कुठली गोष्ट सेल हा अमाऊंटमध्ये नाही मोजत. आम्ही किती पर्यटकांच्या आयुष्यात पर्यटनाच्या माध्यमातून आनंद आणला ह्याला आम्ही काउंट करतो. जिथनं सुरू झालं होतं हे सगळं. येस, कारण ते दिलं पाहिजे. आपलं कॉज म्हणजे पर्पज इम्पॉर्टंट आहे आपल्या विषयाचा. सो 1518 मागच्या वर्षी आमच्याकडे, आणि ते नुसते भारतातले नाही आहेत तर जगातल्या अनेक देशातून आपल्याकडे पर्यटक आज मोठ्या आकांक्षेने अपेक्षेने बघतात आणि ते आपण पूर्ण करतो. आणि ते तुम्ही जर का आमचे रिव्ह्यूज बघितले, गुगल रिव्ह्यूज, विश्वविहार हॉलिडेज जर का गुगल केलं तर त्यातून किंवा आमच्या फेसबुक पेजवरनं तर तुम्हाला ते नक्की समजेल. पण आता टेक्नॉलॉजीमुळे खूप सोपं झालं आहे सर सगळं. म्हणजे मला पुढच्या महिन्यामध्ये श्रीलंकेला जायचं आहे, दंबुलाला. तर तिथे मी काय काय बघितलं पाहिजे मला माहिती आहे. तिथे एखादं मंदिर असेल, त्या मंदिराचा एरिया किती हे सुद्धा मला माहिती आहे. तिथे कुठे राहायला पाहिजे, 4 जण रेकमेंड करतात. तर अशा वेळी मग एजन्सीचा पण कस लागत असेल, तुम्ही पण तिथे जाऊन बघून येता, काय करता, कसं करता? बिलकुल बिलकुल. इंटरनेट आणि सध्या त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जे सगळ्यात मोठं टूल आलेलं आहे ते म्हणजे AI. एक्झॅक्टली. AI ही मॅजिक आहे. सो लोक आता ओपन AI, जेमिनी, मेटा सगळं वापरत आहेत. सगळं त्यात टाकलं की आपल्याला कळतं की 5 दिवसाची काय इटिनरी आहे, काय नाही, सगळं बरोबर आहे. बट आता तिथे ग्राउंड पोझिशन काय आहे हे आम्ही चेक करतो दरवेळेला. आमची टीम आहे त्याच्यासाठी खास, की ती वेगवेगळ्या ठिकाणी जात असते आणि स्वतः ते मेक शुअर करते की तसंच आहे ना, ते चेक करून बघते. आणि त्याच्यानंतर त्या व्हेरीफाईड सर्व्हिसेस आम्ही आमच्या लोकांना देतो, पर्यटकांना. आणि मी तर उलट स्वागत करतो की जे लोक व्यवस्थित अभ्यास करून येतात. म्हणजे आपण म्हटलंय ना, अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा झाकोनी असावे. चांगली गोष्ट आहे खूप की लोक अभ्यास करून येतात. आम्ही आमच्या टीमला पण तेवढी ट्रेनिंग देतोय की तुम्ही चांगलं AI वापरा, तुम्ही चांगली माहिती घ्या, चांगलं प्रेझेंटेशन तयार करा, नवीन नवीन स्वतःला अपग्रेड करत राहा कंटिन्यू. आणि आपण त्यांच्याशी व्यवस्थित डील केलं पाहिजे. त्यांना व्हॅल्यू कशी देता येईल आपल्याला सतत, त्याच्याही पुढे जाऊन ते आपण सतत बघितलं पाहिजे. सो आम्ही पण खूप AIचा जबरदस्त वापर करतो आहे सध्या. आणि AIनेच आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जर का AI यूज केलं चांगल्या पद्धतीने तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये कायम राहाल. तुम्ही AI यूज नाही केलं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, कारण लोक ते यूज करत आहेत. सो काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला इच्छा नसेल तरी ते करावंच लागतं. पण AI टूल हे चांगलं आहे, तर लोक आता AIचा चांगलाच वापर करत आहेत आणि आम्ही चांगला वापर करतो त्याच्यामुळे. क्या बात आहे. जर रोजच्या कामातून बोर होतं म्हणून लोक 1 वर्षातून किंवा 6 महिन्यातून एक ट्रिप करून येतात. ज्यांचं कामच ट्रिपा करणं आहे त्यांचं आयुष्य कसं असतं? म्हणजे अगदीच मी फार बेसिक शब्द वापरला. नाही, ठीक आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे मी चांगलं आहे, मला आवडला प्रश्न. माझ्या करिअरची सुरुवात झाली उत्तराखंडपासून. उत्तराखंड हे जे राज्य आहे तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. मी पहिली टूर तिथे केली, जिम कॉर्बेट, नैनिताल, मसुरी वगैरे. तुला ऐकल्यावरती आश्चर्य वाटेल पण मी आतापर्यंत तिथे 80 वेळा जाऊन आलेलो आहे. कुठे? उत्तराखंडला? फक्त उत्तराखंडला. बट मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रायव्हेट गेलो तेव्हा मला कळलं उत्तराखंड कसं आहे. तोपर्यंत मी त्या अँगलने कधी बघितलंच नव्हतं ना. माझ्यासाठी काय लोकांना फिरवायचं आणि त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस नीट होत आहेत की नाही, त्यांचा ब्रेकफास्ट वेळेवर लागतो की नाही, त्यांचं लंच वेळेवर आहे की नाही, इव्हिनिंग टी कॉफी कुठे द्यायची आहे, डिनर कसं आहे, त्यांची तिकीट सगळी बुक होत आहेत की नाही, मी त्या ह्याच्यामध्ये असतो कायम. म्हणजे मी काय कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सी किंवा या क्षेत्रात जो काम करतो तर तो त्याच्यात असतो. जेव्हा तो स्वतः तिथे पर्यटक म्हणून जातो तेव्हा त्याला कळते, त्यातला आनंद कळतो. सो हा जॉबचा भाग आहे, रुटीन. तुमच्याकडे आता फक्त आधार कार्ड यायचं राहिलं उत्तराखंड. तुमचे टूर मॅनेजर पण मग गाईड म्हणून त्यांच्या? हो बिलकुल बिलकुल. खूप बऱ्याच जणांना कसं आहे, शेवटी जेव्हा कोणी तुम्ही कुठलाही व्यवसाय स्केल करता तेव्हा तुम्ही टीमशिवाय नाही करू शकत. तुम्हाला जर का टीम डेव्हलप करावीच लागते याच्यासाठी. सो पूर्वीच्या काळी जसं आम्ही जेव्हा सुरुवात केली व्यवसायाला तेव्हा आम्हीच करत होतो, पण आता आमच्याकडे चांगली टूर लिडरची टीम आम्ही तयार केली आहे. सो आता ते जातात टूरवरती, आम्ही पण जातो, तेही जातात आणि मग त्यांना आम्ही एज्युकेट करतो आहे हळूहळू. आणि केलं आहे, आमची चांगली टीम तयार झालेली आहे.
कारण आम्ही तेवढ्या ग्रुप टूर वाढवले आहेत, आता ग्रुप वाढवले आहेत, इंडिव्हिज्युअल टूर तर आहेतच. आता आता किती जणांची टीम आहे सर तुमची total? आता आमच्याकडे जे रेग्युलर टूरला जाऊ शकतात आणि जे स्वतः टूर करतात अशी आमची 10 जणांची टीम आहे. अच्छा, ते स्वतः करतात टूर. आणि प्लस आम्ही गरज लागेल तसं आम्ही जे फ्रीलान्स टूर मॅनेजर ज्याला म्हणतात त्यांची पण मदत घेतो आम्ही. काय हा एक वेगळा जॉब आहे, जसं तू मगाशी प्रश्न विचारलेलास की त्यात काय संधी उपलब्ध आहेत. फ्रीलान्स टूर मॅनेजर की तो कुठल्याही कंपनीशी बांधील नसतो. प्रत्येक क्षेत्रात फ्रीलान्सर असतात, जसं जर्नलिझममध्ये असतात किंवा फोटोग्राफीमध्ये असतात, तसं टुरिझममध्ये सुद्धा फ्रीलान्सर टूर एस्कॉर्ट असतात. ते तुम्ही त्यांना टेम्पररी हायर करू शकता आणि त्यांना सांगू शकता की हा ग्रुप तू कर, आमचे हे स्टँडर्ड्स आहेत आणि या पद्धतीने तुला ऑपरेट करायचं आहे. क्या बात आहे. पण आता समजा तुमच्यासोबत जॉईन होऊन टूर मॅनेजर म्हणून जायचं असेल तर मग ती काय प्रोसेस आहे? म्हणजे ते त्या एरियाबद्दल त्याला माहिती पाहिजे किंवा हो, ॲब्सोल्युटली. आम्ही डायरेक्ट त्याला टूर लीडर म्हणून नाही पाठवत, पहिले त्यांना आम्ही असिस्टंट म्हणून म्हणजे पाठवतो. कोणाला एखाद्याला समजा हे हो ह्या गप्पा बिलकुल ऐकून यायचं बिलकुल असेल तर? हो बिलकुल. मग त्यांनी जर का, मी चांगला प्रश्न आहे खूप, की एखाद्या कोणाला जर का टूर लीडर म्हणून उद्या करिअर करायचं आहे तर त्याने असिस्टंट म्हणून आधी जायला पाहिजे. त्यामुळे त्यावेळेला त्यांनी शिकण्याच्या भूमिकेतून तिथे गेलं पाहिजे आणि मग हळूहळू टूर कसं करतं, नुसतं फिरायला नेणं नाही आहे, तिथे लोकांच्या सर्व्हिससाठी आपण जातो आहे. मग तिथे सिनियर सिटीजन असतात, काही दिव्यांग व्यक्ती असतात, कोणाला काही अडचणी असतात, कोणी टूरवरती आजारी पडतं, कोणाला कुठलं फूड सूट होत नाही, एक ना अनेक गोष्टी असतात. जेवढी लोक आहेत तेवढ्या त्यांच्या वेगवेगळ्या समस्या पण असतात किंवा त्यांचे थॉट्स असतात. मग त्यांच्याशी प्रेमाने डील करणं, गोड बोलून डील करणं, त्यांना ते सगळं करणं, पेशन्स त्यांचा ठेवणं त्यावेळेला, हे सगळं शिकून घ्यावं लागतं. आणि हे सगळं करत असताना आपण गोड बोलत राहणं आणि आपल्याला खूप मेहनत करायला लागते याच्यावरती टूरवर असताना. सो ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे ॲज अ टूर लीडर म्हणून, त्यांनी असे कुठल्याही कंपनीच्या ॲज अ असिस्टंट म्हणून ते जॉईन झाले तर हळूहळू ते शिकू शकतात आणि खूप उत्तम करिअर घडवू शकतात. म्हणजे मी तुला उदाहरणं देईन, माझ्या ओळखीचे असे काही फ्रीलान्सर टूर लीडर आहेत की ज्यांच्या आत्तापर्यंत 80 देश 90 देश वगैरे फिरून झालेले आहेत आणि अनेक वेळा फिरून झालेले आहेत. म्हणजे स्वतःला तर फिरायला मिळालं, हां, म्हणजे कामाचा भाग झाला. वा. आणि प्लस बंधन नाही आहे कुठल्या कंपनीची आहे ते. सो हा पण एक त्यांचा खूप चांगला पर्यटन, म्हणजे करिअरची जी संधी आहे ना, ही खूप चांगली संधी आहे. हे फ्रीलान्सर्स वगैरे तो एक भाग झाला सर, की तुम्ही कुठल्या कंपनीला बांधील नाही. पण तुमच्यासोबत एखाद्याला काम करायचं असेल तर मग कसं तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि कसं चालतं ते कोणात? आमच्यासोबत काम करण्याच्या खूप संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जसं मगाशी मी म्हणालो की कुठलीही कंपनी जेव्हा स्केल करते तेव्हा त्यांना सगळीकडे पोचावं लागतं, तुम्हाला मोठं मार्केट कव्हर करावं लागतं. तर आम्ही काय केलं आहे की आमचं एक फ्रँचायझी पार्टनरचं आम्ही मॉडेल डेव्हलप केलं. म्हणजे ते आम्ही केलं नाही, ते ॲटोमॅटिक इव्हॅल्युएट झालं हळूहळू. म्हणजे आमच्याकडनं एक पर्यटक आहेत, ते 2दा टूरवर जाऊन आले. पहिल्यांदा ते काश्मीरला गेले, मग हिमाचलला गेले. मग त्यांचा आम्हाला फोन आला की माझ्या मुलाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, काय करता येईल. तेव्हा आमच्या डोक्यामध्ये तो विचार सुरू झाला, मग ह्याला कसं जोडता येईल आपल्यासोबत, है ना. मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचं कसं मॉडेल असतात, जसं खताच्या एजन्सी असतात, पेंट्सच्या एजन्सी असतात, वेगळे सिमेंट स्टील सगळ्याच्या. मग आम्ही वेगळ्याचा अभ्यास सुरू केला आणि मग त्यांना सांगितलं की हे मॉडेल आहे, आपण ह्याच्यावरती काम करू. तेव्हा ते मॉडेल अर्थात खूप छोट्या आणि बेसिक स्वरूपाचं होतं. आणि अशा पद्धतीने रत्नागिरीमधनं वरुण लिमय म्हणून जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आमच्याशी जॉईन झाला. ही गोष्ट आहे 2016ची. मग त्यांनी आमच्याकडे ॲज अ फ्रँचायझी पार्टनर म्हणून रत्नागिरीत काम चालू केलं. खूप चांगल्या पद्धतीने तो पुढे आला आणि आता त्याने जॉब सोडून हे आमचं काम फुल टाईम चालू केलेलं आहे. अच्छा, ओके. इतकं पोटेन्शियल आहे. त्यांनी त्याच्यातली हिंमत दाखवली आणि तो आता पुणे आणि रत्नागिरी अशी दोन्ही मार्केट त्याच्यात कव्हर करतो आहे. मग त्याचं जेव्हा हे सुरुवात झाली तेव्हा मग आम्हाला वाटलं की आपण अशा अनेक लोकांना जोडू शकतो. मग आमच्याकडे बँगलोरमधनं एक इन्क्वायरी आली, आमच्या लीना कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांना स्वतःला टूरला जायचं होतं. त्यांनी इन्क्वायरी केली, मग आम्ही त्यांच्याशी खूप डिस्कस केलं आणि मग त्याच्यानंतर त्या म्हटलं की मी हे काम करू शकते का. आणि यस, आम्ही ते पॉझिटिव्हली घेतलं आणि बँगलोरमध्ये आमची एजन्सी चालू झाली. आम्ही राज्याच्या बाहेर पोचलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज तिथले स्थानिक लोक, म्हणजे कन्नड भाषिक लोकसुद्धा आज आमच्याकडनं मोठ्या प्रमाणात टूरवर जातात. फक्त आपण महाराष्ट्रात नाही आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहोत. कर्नाटकमधनं मोठ्या प्रमाणात जातात. त्या जवळजवळ 3 वर्ष आमच्या बेस्ट परफॉर्मिंग पार्टनर म्हणून त्यांनी काम बघितलं. त्याच्यानंतर मग असंच एक अभिषेक दसगावकर म्हणून आमचे मित्र बऱ्याच वर्षानंतर आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं मला छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करायचं आहे. त्याचे ऑलरेडी 1-2 व्यवसाय आहेत. मग ते आमच्याशी जॉईन झाले आणि आज ते खूप चांगल्या पद्धतीने आमचा हा जो सगळा भाग आहे फ्रँचायझी पार्टनरचा तो ते करत आहेत. आणि त्याच्यानंतर ते बेसिकली त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते फार्मामधलं आहे. त्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डॉक्टर जॉईन झाले आमच्या, म्हणजे टुरिस्ट, ॲज अ टुरिस्ट.
आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ आमचं जे सगळे टुरिस्ट आहेत ना याच्यापैकी 20 ते 25% डॉक्टर आहेत. अच्छा. आणि नामांकित डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातले नामांकित डॉक्टर आहेत आमच्याकडे. आमचे पर्यटक म्हणून, सन्माननीय पर्यटक म्हणून आमच्या थ्रू जात असतात. तसंच नाशिकमधल्या तृप्ती वर्तक आहेत, त्यांना याच्यात करिअर करायची इच्छा होती, त्या आमच्याशी जॉईन झाल्या. त्या आता आमच्या या क्वार्टरमधल्या टॉप परफॉर्मर आहेत. सो असे लोक जुडते गए और कारवा बनता गया. आणि आता आम्ही त्याला व्यवस्थित एक मॉडेलमध्ये नीट डेव्हलप केलेलं आहे. सो आता आमचे ॲक्टिवली अशी चांगली मोठी टीम बनलेली आहे. आणि आम्ही आता हळूहळू पूर्ण महाराष्ट्र तर आम्ही कव्हर करणारच आहोत काही दिवसात, पण त्याच्यासोबत कर्नाटक आहे, त्याच्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आम्ही फ्रँचायझी पार्टनरचे जे जाळं आहे ते आम्ही उभारणार आहोत. आणि या बेसिक याच्यातली एक गोष्ट आहे सगळ्यांमध्ये की पर्यटनात उगाचच नाही आहे, त्यांना पर्यटनाची आवड आहे म्हणून ते आहेत. कारण पर्यटनाची आवड असल्याशिवाय त्याच्यात नाही आपण काम करू शकत. कारण लोक तुम्हाला 10 प्रश्न विचारणार, तुम्हाला गोड भाषेमध्ये त्याचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं जोपर्यंत त्याच्या पटत नाही त्याला तोपर्यंत ते शंकांचं निरसन करावं लागतं, पेशन्स ठेवावे लागतात आणि मग ते आपल्याकडे आनंदी पर्यटक म्हणून राहतात. तर ज्याला पर्यटनाची आवड आहे ते सगळे असे जॉईन होत आहेत खूप छान पद्धतीने. आणि मग असं ते सगळं वाढत चाललेलं आहे. आता एक चांगली संधी मला वाटते, म्हणजे खूप चांगली संधी आहे ही. ज्यांना कोणासाठी असू शकते ही संधी, तर आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिला करिअर ब्रेक घेतात है ना. त्यांचं आधी एज्युकेशन झालं, मग त्याच्यानंतर जॉब करतात, मग लग्न होतं, मग काही प्रेग्नन्सी वगैरे याच्यामुळे करिअर ब्रेक होतो. आणि मग काय होतं, नंतर ना परत त्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जायची किंवा ते रोजचा ताण घेण्याची हे नसते. मग ते फ्रीलान्सर म्हणून आमच्याकडे हळूहळू अशा पद्धतीने PSP म्हणून आमचे जॉईन होतात. आणि मग त्यांना प्रभावीपणे सोशल मीडिया, ऑफलाईन, ऑनलाईन असं सगळं करून ते करतात. आणि मग त्यांना त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या चॉईसनुसार आणि त्यांना जेवढा वेळ आहे तेवढा वेळ देऊन ते अच्छा आपलं काम करतात. हां, मी तेच विचारणार होतं की फ्रँचायझी पार्टनरचं काम कसं चालतं. आणि येस, गुड. सो फ्रँचायझी पार्टनर जे असतात ना त्यांचं बेसिकली काय असतं, म्हणजे आता मी अजून एक याच्यात तुला नक्की जोडेन की एखाद्याच्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो की मला जर का टुरिझममध्ये करिअर करायचं आहे, मग मी विश्वविहार हॉलिडेज सोबत का गेलं पाहिजे, असं मनात प्रश्न येऊ शकतो. स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर असं आहे की एक जेव्हा तुम्हाला कंपनी म्हणून चालवायचं आहे, तुम्हाला एक ऑर्गनायझेशन चालवायचं आहे, तेव्हा तुम्हाला सेल्स, मार्केटिंग, अकाउंट्स, त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स, असे n नंबर ऑफ तुम्हाला डिपार्टमेंट चालवायचे असतात. बरोबर आहे. इथे तुम्हाला ह्या सगळ्याचा काहीच ताण नसतो. ना तुम्हाला अकाउंट्स बघायचं आहे, ना तुम्हाला लॉजिस्टिक बघायचं आहे, ना तुम्हाला ऑपरेशन्स बघायची आहेत, ना तुम्हाला काही नाही. तुम्हाला तुमचा फोकस फक्त सेल्स आणि मार्केटिंगवरती करायचा आहे. ओके. आणि तुम्ही त्याद्वारे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ज्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग आम्ही देतो, ते त्यांनी ट्रेनिंग घेतलं की त्यांना समजतं. मग याच्यासाठी कुठले स्किल्स पाहिजे, ते एक तर मुळात सगळ्यात बेसिक मी सांगेन की पर्यटनाची आवड पाहिजे. जर का पर्यटनाची आवडच नाही आहे तर मग नाही जमणार. पर्यटनाची आवड असणं, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला नीट सांगता आलं पाहिजे. कुठली टूर असेल, मग श्रीलंका घ्या, मध्य प्रदेश घ्या, गुजरात घ्या, तुम्हाला ते व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की आमच्या टूरमध्ये काय काय समाविष्ट आहे, आमचे USP काय आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, आमचे टॉप क्लायंट्स कोण आहेत ते. त्यांना कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, लोकांची संवाद साधण्याची आवड पाहिजे, लोकांना भेटता आलं पाहिजे. जर का लोकांना भेटता नाही आलं, ते आपल्याला माहिती आहे ना की मारवाडी लोकांमध्ये एक म्हण आहे की गाय जितना ज्यादा घुमेगी उतना ज्यादा चरेगी. तसं आहे ते. तुम्ही जेवढं जास्त लोकांमध्ये नेटवर्क वाढवता तेवढं तुम्हाला जास्त क्लायंट मिळत जातात. सो विविध पद्धतीच्या लोकांना भेटणं, आपला जो फोकस क्लायंट आहे भविष्यातला, त्याला वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना आपली कंपनीची माहिती देणं आणि मग त्यांना ऑफर आपल्या पाठवत राहणं, त्याच्यातून ते आपल्याशी जोडले जातात. अशा एवढ्या गोष्टी जर का तुमच्याकडे असतील आणि वेळ देण्याची तयारी असेल चांगल्या पद्धतीने, आणि तुमचा ऑलरेडी एखादा सेटल बिझनेस असेल तर अजून चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इन्शुरन्स एजंट आहात, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहात, तुमच्याकडे ऑलरेडी कुठल्या तरी खतांची किंवा कसली तरी एजन्सी आहे, जो सेट बिझनेस आहे तुमचा. सो ऑलरेडी तुमच्याकडे एक कस्टमर आहे, त्यालाच तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यात करायचं आहे. फार्माचं तुमचं काही काम चालू आहे, असे वेगवेगळ्या ह्याच्यातले काम तुम्ही जर का पहिल्यापासून करत असाल तर तुम्ही ॲडिशनल करू शकता. जे एखाद्याला पूर्ण वेळ करायचं आहे तर पूर्ण वेळ पण उपलब्ध आहे संधी, काहीच प्रॉब्लेम नाही, पूर्ण वेळसुद्धा करू शकतात. मग डॅडीला खूप वेळ द्यावा लागतो मग, आणि पूर्ण झोकून देऊन काम करायचं आहे. ओके. म्हणजे त्या व्यक्तीचं काम त्याच्या शहरामध्ये राहून ज्यांना फिरायला जायचं आहे त्यांच्यासाठी टूर बुक करणे आणि त्यांच्या विश्वविहारतर्फे त्यांना इकडे तिकडे पाठवणे. अगदी बरोबर. फक्त थोडंसं करेक्शन मी याच्यामध्ये तुला करीन की याच्यामध्ये ना बाउंड्री आम्ही कुठलीही घातलेली नाही आहे. तुमचे जर का NRI
गेस्ट ओळखीचे लोक असतील, PIO म्हणतो आपण ज्याला, पीपल ऑफ इंडियन ओरिजिन, जे ऑस्ट्रेलियात सेट झालेत, अमेरिकेत सेट झालेत, तिथे मार्केट करा. हो, म्हणजे तुम्ही कुठे राहून पॅन वर्ल्ड काम करू शकता. एक्झॅक्टली. टेक्नॉलॉजी आपण एवढ्या वेळा तेच बोलतोय ना, हां. की तंत्रज्ञानाने तुमच्या सगळ्या सीमाच काढून टाकल्या आहेत ना. ओके. आता आमच्याकडे जे एवढ्या वेगवेगळ्या देशांमधून लोक येतात, आज त्या ठिकाणी भारतीय लोकांचे ग्रुप्स आहेत, त्यांच्यामध्ये प्रमोशन करा. ते लोक त्यांच्या तिथल्या स्थानिक लोकांना तुमची माहिती देतात. हॅपी. आमच्याकडनं असे लोक कितीतरी येऊन जातात. ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत, ऑस्ट्रेलियाचे मूळचे लोक आहेत, ते येऊन जातात. अमेरिकेतले लोक येऊन जातात. हे तिथल्या भारतीयांकडनं रेफरन्सेस त्यांना मिळतो. आणि कुठल्याही क्षेत्रातलं जे आहे ना, जो हॅपी गेस्ट आहे तो तुमच्याकडे 10 लोक पाठवतो. तर तेच सूत्र इथे लागतं. त्याच्यामुळे एखाद्याने जर का मुंबईत जॉईन केलं तर असं जरुरी नाही की त्याने मुंबईतच बिझनेस केला पाहिजे. तुमचे सिडनीमध्ये मित्र आहेत, सिडनीतून बिझनेस करा. दुबईत मित्र आहेत, दुबईत करा. जिकडे कुठे आहेत तिथे करा. आज आमच्याकडे आमच्या नाशिकच्या तृप्ती वर्तक म्हणून आहेत, त्या जबरदस्त परफॉर्मिंग आहेत. त्यांचे मेजर US गेस्ट येतात, तर ते तिथे मार्केटिंग करतात US. आणि असे अनेक नेटवर्किंग फोरम आहेत की जे जॉईन करून. आणि आजकाल आपल्याला माहिती आहे ना की प्रत्येक फॅमिलीत कोण ना कोणतरी US असतोच ना, US वगैरे असतात प्रत्येकाचे. तर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा की मला तू थोडीशी हेल्प कर, मला इथे करायचं आहे. आपण चांगल्या ह्याच्याने मागितलं तर देतातच ना लोक आपल्याला. सो तशा पद्धतीने करता येतं. आणि त्याच्यामुळे आमचा जो आकडा आहे तो सातत्याने वाढतोय आता NRI आणि PIOचा. पण यांना हा क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही आत्ता जे म्हणालात की फिरण्याची त्यांना पण आवड पाहिजे, ह्याचा अर्थ ते फिरायला जातात म्हणजे तुमच्या टूर्स? हो, ॲब्सोल्युटली. आम्ही त्यांना संधी देतो. जसं आता मी यांचं प्रत्येकाचं सांगेन की वरुणचं मी सुरुवातीला सांगितलं, तर वरुण आता काश्मीरची ग्रुप टूर करतो ॲज अ टूर लीडर. अच्छा. आत्ताच त्याने गेली. त्याच्यानंतर व्यवसाय आणणे हा एक मोठा आहे आणि त्याला स्वतःलाही फिरायला मिळतंय. तर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज मिळेल ना. ओके. उंटावरनं नाही शेळ्या हाकू शकत. ओके. त्याला स्वतःला तिथे फील्डवर जायचंय. हा इंटरेस्टिंग पॉईंट आहे म्हणजे. येस, हा इंटरेस्टिंग पॉईंट आहे. तुमच्यामध्ये जर का लिडरशिप क्वालिटीज आहेत, कारण आपण टूर लीडर म्हणतोय, सो तो लीडर असणं महत्वाचं आहे. बरोबर. त्याला पुढे राहायचंय लोकांच्या, त्याला लोकांना त्या ग्रुपला कंट्रोल करायचंय, आणि त्याला आपल्या सगळ्या ग्रुपला ज्या सगळ्या नीट मिळतात ना सुविधा, हे कायम त्याला चेक करायचं. हे भारी, म्हणजे पैसे स्वतः नाही खर्च करायचे, फिरायलाही जायचं, वर पैसेही कमवायचे. येस. सो जसं मी आता काश्मीरचं, तसंच वरून रणच्यात सुद्धा टूर करतोय. आमच्या लीना कुलकर्णी आहेत, त्यांना सौराष्ट्र गुजरातच्या त्या टूर करतात. आमचा अभिषेक दसगावकर आहे संभाजीनगर. सो तो मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की इज द वन ऑफ द बेस्ट टूर लीडर फॉर चारधाम. इतकं सुंदर पद्धतीने तो चारधामची टूर करतो. आमचे संगमनेरचे सौरभ माळस आहेत, ते रन ऑफ कच्छची टूर एकदम अप टू द मार्क करतात. म्हणजे रन ऑफ कच्छचे बेस्ट पद्धतीने ते टूर करतात. असे सगळेच लोक आमचे टूर लीडर आता तयार झालेले आहेत. ते सगळे टूर करतात आणि त्याच्यातून त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो एनहान्स होत चाललेला आहे. नॉलेज वाढतंय, विजडम वाढतोय, लोकांची कसं कम्युनिकेट करायचं ते कळतंय. आणि टूरवरती ते लोकांच्या सोबत राहतात, तो त्यावेळेला अजून 4 गोष्टी कळतात की लोकांना काय हवं आहे. कारण आपण म्हणतो ना, कुठलाही व्यवसाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तुम्ही ऐकता. एक्झॅक्टली. लिसन इज द के ऑफ सक्सेस. सो लोकांना ऐकत राहिलं असतं, हां हे व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे, हे दिलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे, हे कट केलं पाहिजे. हे लिसनिंग आपलं वाढलं, हे लिसनिंग तिथेच वाढतं जाऊन. सो आम्ही ते करतोय आत्ता. क्या बात आहे. आत्ता जे लोक काही व्यवसायामध्ये आहेत, म्हणजे स्वतःच्या गावी राहून किंवा शहरात येऊन ज्यांनी व्यवसाय सुरू केला आहे, की ते स्वतःच्या व्यवसायालाच बांधील आहेत, कुठल्या कंपनीला 8-10 तास त्यांना जावं लागत नाही, त्यांच्यासाठी मला हे मॉडेल बेस्ट वाटतंय. मग की बाबा म्हणजे त्यांचं सांभाळून पण ते हे करू शकतात. हो, बिलकुल. एक ॲव्हरेज किती वेळ द्यायला लागतो? कारण आता तुम्ही जे म्हणालात की अनेक महिला आहेत की कॉर्पोरेटमध्ये त्यांचा गॅप झाला आहे, आणि आत्ताचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे तिथे गॅप झाल्यानंतर शक्यतो नवीन नोकऱ्या मिळण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतोय. तर त्यांना याच्यामध्ये यायचं असेल तर थोडंसं अजून खोलात जाऊन सांगा ना, की किती वेळ द्यावा लागतो, काय करावं लागतं. मी थोडंसं अजून तुझा प्रश्न विचारला ना, त्यात थोडंसं करेक्शन करीन की कॉर्पोरेट जॉब जो आहे ना, तो एक तर ते लोक तर तुमचं नॉलेज थोडंसं आउटडेटेड झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला मिळत नाही. प्लस दरवेळेला इतकं कॉर्पोरेट प्रेशर सहन करण्याची तुमची हे नसते. ओके, है ना, बरोबर. त्याच्यामुळे अनेक जणांना परत त्याच्यात जायचं नसतं. वेळ तुम्ही किती दिला पाहिजे, तर तुम्ही फुल टाईम दिला पाहिजे, जर का चांगल्या पद्धतीने तुम्हाला इन्कम करायचं आहे तर. अदरवाईज तुम्ही कमी वेळ दिला तर तुम्हाला कमी उत्पन्न त्याच्यातून मिळेल. बट तुम्ही स्वतःचा व्यवसाय आहे तुमचा, सो तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत जास्तीत जास्त लोकांना भेटणं, त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती सांगणं, त्यांच्याशी मैत्री करणं, आणि कुठल्याही पद्धतीने प्रोडक्ट सेल न करायला जाता त्यांना एज्युकेट करणं, त्यांना एज्युकेट करत राहिलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही माणसाला आहे ना सेल म्हणजे आज के बेच के आके चला गया हे आवडत नाही लोकांना. सो मला एज्युकेट केलं, व्हिएतनामबद्दल सुंदर माहिती सांगितली,
तुम्ही इतकं व्हिएतनाम रंगवलं की त्याला वाटलंच पाहिजे की आता मी व्हिएतनामला जाऊनच आलो पाहिजे. अच्छा, बस तुझा सीडिंग करत राहिलं पाहिजे. बरोबर. आणि आपण कुठलंही वाईट काम करत नाही ना, नाही, आपण त्याला व्हॅल्यू फॉर मनी देतोय, त्याच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करतोय. हो हो सो चांगलंच काम करतोय. तुम्ही जितका जास्त वेळ द्याल, जितकं क्रिएटिव्हली कराल, कारण शेवटी परत टेक्नॉलॉजीचं जग आहे, तुम्हाला सगळं इफेक्टिव्हली वापरता आलं पाहिजे. लिंक्डइन, फेसबुक, ऑफकोर्स इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस आणि या सगळ्या गोष्टी. सो हे सगळं तुम्ही इफेक्टिव्हली सोशल मीडिया वापरा. नेटवर्किंग ग्रुप्स असतात वेगवेगळे, त्याच्यातून जा. ज्येष्ठ नागरिकांचे संघ असतात, त्यांना अशा गोष्टींचे प्रोग्राम सांगा वेगवेगळे. त्यांचे जर काय एज्युकेशन करा. सामाजिक संस्था असतात वेगवेगळ्या, त्यांना असे प्रोग्राम ऑर्गनाईज करायचे असतात. त्याच्यानंतर आजकाल सगळी जी 10वी बॅच, 12वीची बॅच, ह्यांची गेट टुगेदर्स होतात, त्यांच्यामध्ये जाऊन माहिती द्या. डॉक्टरांच्या काही वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस असतात, तिथे जाऊन तुमच्या प्रोडक्टची माहिती द्या. सो असं तुम्हाला एन नंबर ऑफ लेवलने तुम्ही हे करू शकता. मग याला जितकं तुम्ही नवीन नवीन त्याच्यात गोष्टी आणाल तितकं कमी आहे. एवढं तुम्ही आणू शकता नवीन नवीन गोष्टी. आता किती आहेत आपले टोटल PSPs? आता आमचे 30 जणांची फ्रँचायझी पार्टनरची टीम आहे. अच्छा, 30 लोक तुमच्यासाठी 30 त्यांच्या ठिकाणी राहून काम करत आहेत. राईट, 30 जण. आणि ते या आम्हाला खात्री आहे की या 1 ते 2 वर्षामध्ये, त्याच्या आधीच कदाचित 100पर्यंत ती संख्या नक्की जाईल, कारण की खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. नाही, कारण स्वतः कंपनीचं CEO म्हणून तुम्ही खूप छान मॉडेल डेव्हलप केलं आहे. कुठे कुठे जात आहेत लोक फिरायला सध्या त्या PSPs थ्रू? आता कुठे कुठे जात आहेत तर त्याच्यामध्ये खूप ट्रेंडिंग आत्ता जागा आहेत. हिमाचल प्रदेश ऑफकोर्स कायमच ट्रेंडिंगमध्ये असतं. हिमाचलला जातात लोक, केरळला जातात. मध्य प्रदेश सरकारने स्वतःला गेल्या काही वर्षात जबरदस्त प्रमोट केलं आहे. सो खतरनाक, म्हणजे त्याला काय विचारत नाही. जी ॲडव्हर्टायझिंग त्यांची पॉलिसी आहे ती जबरदस्त आहे. सो बुंदेलखंडचा जो सगळा पार्ट आहे, खजुराहो वगैरे, तिकडे ओरछा, तिकडे लोक जात आहेत. आश्चर्यकारकरित्या जे प्रमोट झालं आहे खूप जोरदार, ते म्हणजे आसाम, अरुणाचल, मेघालय. बरं. तिथे ज्या पद्धतीने केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणलेत, त्याच्या माध्यमातून आसाम, अरुणाचल, मेघालय आणि ओव्हरऑल तिकडचं सगळं नॉर्थ ईस्ट हे खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे. साऊथमध्ये गेलं तर तामिळनाडूची टेम्पल्स बघायला लोकांना इंटरेस्ट आहे, इथे जात आहेत. आणि जगाचा विचार केला तर जगामध्ये दुबई, अबुधाबी, त्याच्यानंतर श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, त्याच्यानंतर बालीमध्ये मागच्या वर्षी 8 लाख इंडियन्स जाऊन आले. बापरे, 8 लाख इंडियन्स. व्हिएतनाम, कंबोडियामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत. त्याच्यानंतर अनेक देश आहेत. जॉर्जियाला लोक जात आहेत, सेशल्स बेटांवरती जात आहेत, मॉरिशसला लोक जात आहेत, नेपाळ, भूतान आहेच नेहमीप्रमाणे. सो जगामध्ये संचार चालू आहे भारतीय लोकांचा. विहार चालू आहे. हां, विश्वविहार सुरू आहे. विश्वविहार येस सुरू आहे. आणि ट्रेंड वाढतोय. लोक जाऊन येतात. आणि पूर्वी कसं होतं की जाऊन आलेलं फार लोकांना कळायचं नाही ना, कसं सांगणार ना तुमचे काय गेट टुगेदर. आता काय तुम्ही एअरपोर्टवरती पोहोचले की ट्रॅव्हलिंग टू हनोई, हे सगळं सोशल मीडियावर स्टेटस चालू होतात. ते लोक बघतात, दुसरे लोक, त्यांना पण वाटतं आपण जावं, असं आपण पण आनंद घेतला पाहिजे. आणि मग ते त्याच्यामुळे तो त्याच्यात टेक्नॉलॉजीचा मोठा हे आहे, ऑफकोर्स मोठा आहे. इंस्टाग्राम, लोकांना ते सोशल शेअर करावं असं वाटतं सगळं लोक, आणि मग त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकच वाढतंय ते. आता तुम्ही 30 PSPs तुमचे आहेत, म्हणजे फ्रँचायझी पार्टनर्स आहेत सगळ्या भारतामध्ये, सांगितलं की ज्यांच्या थ्रू इतक्या मोठमोठ्या टूर्स येत आहेत, तेही स्वतः अनेक टूर्सला जात आहेत. तर ज्यांना खरंच आपल्या गप्पा ऐकून या क्षेत्रात यायचं आहे आणि तुमच्याशी जोडलं जायचं आहे, तर ते कसे पोहोचू शकतात तुमच्यापर्यंत? येस, सो पोचणं आमच्यापर्यंत अगदी सोपं आहे. आमचे गुगल रिव्ह्यूज त्यांनी आवर्जून वाचावेत की आपण ज्याच्याशी जोडले जाणार आहोत ते खरंच कसं काम करतायत हे नीट समजून घ्यावं. आम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यावरती आमची टीम त्यांना आमचं जे मॉडेल आहे ते व्यवस्थित सगळं मॉडेल त्यांना पाठवतं, ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करतो. ऑफकोर्स या व्हिडिओमधनं आपली सगळं त्यांना याची तर माहिती मिळणारच आहे की विश्वविहार काय आहे, कसं आहे. सोशल मीडियामध्ये आमचे सगळे लोकांचे जे ओपन सगळं आहे, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, लिंक्डइनवर, त्याच्यातून त्यांनी हे घ्यावं. आणि जर का हे सगळं करण्याची तयारी असेल की यस मला माझं काहीतरी करायचं आहे ना, मला माझं काहीतरी, हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये की मला विश्वविहारशी जोडून माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि मी चांगल्या कंपनीशी जोडला जातो आहे आणि मला इतक्या लोकांच्या आयुष्यात पर्यटनाच्या माध्यमातून आनंद आणायचा आहे, हे जर का असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करावा त्यांनी. आम्ही त्यांना व्यवस्थित उत्तर देऊ. त्याच्यानंतर मग आमची जी पुढची प्रोसेस आहे ती आपण कंप्लीट करू त्याच्यामध्ये. PSP म्हणजे त्याच्या ठिकाणचा कंपनीचा मालक. हां, बिलकुल, ऑफकोर्स प्रेफर्ड सेल पार्टनर म्हणून आम्ही त्यांना पार्टनर म्हणतो. दे आर नॉट एजंट, दे आर आवर पार्टनर. आम्ही त्यांच्याकडनं रेग्युलरली सजेशन्स घेत असतो, त्यांच्या मीटिंग्ज होत असतात रेग्युलरली.
दर महिन्याला आम्ही त्यांना 2 वेळा ऑनलाईन ट्रेनिंग देतो, वर्षातून 2 वेळा ऑफलाईन ट्रेनिंग असतं, सेल्स रिव्ह्यू मीटिंग असते. आणि आम्ही त्यांना सांगतो की तुमच्याकडनं जाऊन आले पर्यटक त्यांच्याशी नीट बोला, त्यांची मतं ऐका, ते मतं आम्हाला पाठवा. ते पार्टनर आहेत आमचे, जे आहेत ते पार्टनर आहेत आमचे. 2030-35चा काय ट्रेंड असेल पर्यटनातला सर? 2030-35 खूप अजून नवीन गोष्टी इव्हॅल्युएट होतील कितीतरी. जे ट्रेडिशनल चालू आहे ना ते बदलून आफ्रिकेमधल्या नवीन नवीन कंट्रीज अजून इव्हॅल्युएट होतील. इकडे जसं आता आपण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला जातो, पण तिकडे फिजी आयलँड्स आहेत, फिजी आयलँड्सवरती जायला लागतील लोक. पपुआ न्यू गियानाला जातील, त्याच्यानंतर ध्रुव आहेत दोन्ही तिकडे जातील, आणि त्याच्या पुढे काय सांगू मंगळावरती पण जाऊ शकतात. त्यामुळे काय काय चालू आहे, लोक म्हणजे अंडर वॉटर टुरिझम वगैरे वाढत राहणार आहे. लोकांना नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या. जे तुम्ही चांगलं घेऊन येत आहे ते लोकांना बघायचं आहे. एज्युकेशन टुरिझम किती वाढतंय आता. त्रिवेंद्रमच्या जवळ एक जागा आहे, तिथे आपल्या इस्रोने एक सेंटर उभं केलं आहे. तिथे रॉकेट लॉन्च कसं होतं हे प्रॉपरली दाखवलं जातं. तिथे अनेक शाळा मुलांना घेऊन जातात. आज शाळांच्या टूर कितीतरी बाहेर चाललेले आहेत, क्रूज दाखवतात. त्याच्यातून एक नवीन नवीन गोष्टी कळतात ना, तुम्हाला निसर्ग जवळून करतो, दुसऱ्याची सगळी संस्कृती कळते, लोकांना एकमेकांची. आता आपण फक्त म्हणतो विविधतेत एकता, पण ते खरंच काय आहे ना, ते जाऊन बघितल्याशिवाय कळत नाही ना. सो शाळांपासून सगळं प्रमोट करता येते. विमानांनी फिरणं पण खूप म्हणजे जेव्हापासून स्वस्त आणि सोपं झालंय तेव्हापासून खूप आकडेही त्याचेही खूप एक्सपोनेन्शियली वाढताना जबरदस्त. एअरलाईन सेक्टर किती वाढतंय आता भारतामध्ये. या सगळ्या मोठ्या मोठ्या विमान कंपन्या आहेत, इंडिगो वगैरे, आणि शेकडो विमानांच्या ऑर्डर्स बुक करून ठेवलेल्या आहेत. एवढं वाढतंय. गेल्या वर्षीचाच आकडा, लेटेस्ट आकडा आहे, गेल्या वर्षी 35 करोड भारतीयांनी विमान प्रवास केला आहे. 35 करोड भारतीयांनी विमान प्रवास केला. त्यातल्या अनेक लोकांनी अनेक वेळा केला आहे. सो हे वाढत राहणार. छोटे छोटे गावं आहेत तिथे एअरपोर्ट येत आहेत, जे पूर्वी फक्त मुंबई, पुणे, नागपूर, इकडे गुजरात आणि याच्यातले काही अशा याच्यामध्ये होते. आता किती छोट्या छोट्या जागी विमानाने पोहोचणं आहे. खजुरावमध्ये एअरपोर्ट आहे, किंवा हम्पी बदामीच्या जवळ गेलं तर तिथे बेळगावच्या तिथे एअरपोर्ट आहे. सो पोचणं सोपं झालं आहे ना. तुमचा ट्रॅव्हल टाईम जो आहे ना तो खूप कमी होतो आहे विमानांच्या याच्यामुळे, कनेक्टिव्हिटीमुळे. अजून याच्यात थोडीशी एक हे की जर का थोडीशी विमानांमध्ये कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली ना तर थोडंसं अजून तिकीट रिजनेबल होतील. आता काय झालं की गेल्या काही वर्षात ना विमान कंपन्या भारतातल्या कमी झाल्या, अनेक कंपन्या बंद झाल्या. किंगफिशर बंद झाली, जेट बंद झाली, त्याच्यानंतर तुमची गो एअरवेज ही बंद झाली. सो या सगळ्या कंपन्या बंद झाल्या. त्याच्यामुळे काय झालं, आता कॉन्सन्ट्रेटेड आहे 3-4 कंपन्यांकडे बिझनेस. आपल्याला माहिती असेल की मी एक जस्ट माहिती म्हणून की सांगतो की इंडिगोकडे एकट्याकडे भारतातला 64% बिझनेस आहे आत्ता. बापरे. ते दादा आहेत आत्ता एअरलाईन्समध्ये. सो हे जसा बिझनेस एक थोड्या कंपन्या अजून वाढतील तर त्याच्यातलं नक्की तिकिटाचे रेट कमी होतील आणि अजून पर्यटन ऑफकोर्स वाढेल. अच्छा, ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केला होता सर, तर आनंद वाटायचा आहे लोकांना पर्यटन क्षेत्रातून, तर सफल झालाय असं वाटतं? 100% सफल झालाय, 100%. सांगा ना आम्हाला अनुभव तुमच्या. बिलकुल सांगू शकतो. ज्या वेळेला फोन येतात आम्हाला की संजय चारधामला जाऊन आलो तुमच्याकडनं, शक्य वाटत नव्हतं एवढं सगळं मला जमेल, पण तुमच्या टूर लिडरने जे काय सर्व्हिस दिली आहे त्याच्यामुळे माझी दर्शनं इतकी उत्तम झाली आहेत की जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय. ते असतं ना, मग त्यावेळेला कळत नाही की काय प्रॉफिट बिफिट ठीक आहे सगळं, पण तो फोन आला, येस. त्याच्यानंतर कितीतरी लोकांचे असे फोन येतात, अरे 2 वर्षांना अजिबात वेळ नव्हता, फॅमिलीला द्यायला वेळच नाही आहे, नुसतं काम ह्याच्या मागे, पण ह्यावेळेला मस्तपैकी आम्ही 4 जणं गेलो टूरवरती. तुम्ही जे रिसॉर्ट दिलं होतं ते जबरदस्त होतं, फूड सर्व्हिस, आणि ते तुमच्याकडनं आलो आहे याची एक वेगळी ट्रीटमेंट आम्हाला मिळत होती. तुम्ही ॲनिव्हर्सरीला केक दिलात किंवा असं आम्ही काही काही गोष्टी करत असतो तर ते दिलं. तुमचा ड्रायव्हर खूप चांगली सर्व्हिस देत होता, कुठेही नाही म्हणत नव्हता, आणि सगळ्यामुळे ना आम्ही इतकं बॉन्डिंग आमचं जबरदस्त झालं आहे परत फॅमिलीचं, आणि आम्ही परत नवीन ऊर्जेने सगळे काम करायला तयार झालेलो आहोत. हे अशा खूप गोष्टी येतात. काही महिला इंडिव्हिज्युअल असतात. हा एक खूप याच्यातला एक विशेष गोष्ट आहे की बऱ्याचशा महिलांना फिरायचं असतं, पण ना कधीतरी त्यांच्या फॅमिलीला वेळ नसतो त्यांच्यासोबत जायला. मग त्या महिलांना काय होतं, मग त्यांना आम्ही अभिमानाने किंवा याच्याने सांगतो, खात्रीलायक सांगतो की आमच्याकडनं तुम्ही टूर करा. आणि अनेक अशा सहली आहेत आमची जर कच्छ रणोत्सवची टूर आहे, त्याच्यामध्ये लेडीज स्पेशल टूर आहे, महिला येतात. इतकंच नाही तर मी अशी उदाहरण देईन की आमच्याकडे युरोपमधनं एक मुलगी फिरायला आली. केरळ आणि तामिळनाडूची तिने 15 दिवसाची टूर एकटीने केली. ती UK सिटीजन आहे, आणि तिच्या आईवडिलांनी केवळ विश्वविहारच्या भरोश्यावरती तिला इथे पाठवलं होतं. इथल्या काही मुली आमच्याकडनं बाहेरच्या देशांमध्ये फिरायला जातात, तर हे ट्रस्ट, आणि तेव्हा त्यांचे पालकांचे वगैरे येतात की तुमच्या भरोश्यावर पाठवतोय, तर तो जे ना आपण काय कमवलं आहे, तर आपण भरोसा कमवला आहे, लोकांचा विश्वास कमवला आहे. ते ऐकून खूप छान वाटतं.
वा. आणि लोक लक्षात ठेवतात, आवर्जून तिथं काही गिफ्ट घेऊन येतात, ते आपल्याशी शेअर करतात आल्यानंतर, की हे सगळे अनुभव जे आहेत ते फार छान असतात. वा. मजा येते. म्हणजे जेव्हा टूर संपते, हां. ग्रुप एखादा दोन्ही पद्धतीच्या टूर आपण करतो ना, सगळं ग्रुप झालाय, ज्या दिवशी टूर संपतो सगळे एअरपोर्टवरनं आनंदाने आपापल्या ठिकाणी निघालेले असतात आणि म्हणतात वा मस्त मजा आली, एक व्हॅल्यू फॉर मनी, खूप छान झालं, मजा आली तुमच्यासोबत, बस तेवढंच पाहिजे असतं. थोडासा आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द वे प्रश्न विचारायचा सर मला, की 20-22 वर्षापासून तुम्ही व्यावसायिक आहात, एंटरप्रेनर आहात, सध्या एंटरप्रेनरशिपची खूप चर्चा सुरू आहे. तर कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे जो कस्टमर आला आहे तो पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे कस्टमर्सची आपण? सगळ्यात पहिले आम्ही त्याला कस्टमर म्हणतच नाही. अच्छा, ओके. हां. आम्ही त्याला गेस्ट म्हणतो. अच्छा. हां. कसं असतं की मगाचपासून आपण ते काही टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्याने बोलतोय, टेक्नॉलॉजी त्यांच्याशी ना इमोशनल बॉन्डिंग नाही करू शकत. तंत्रज्ञानाने ते आमच्या जवळ येतात. ईमेलद्वारे ते खूप सोपं आहे कम्युनिकेट करणं, व्हॉट्सअपद्वारे तर ते फारच सोपं झालं आहे, हे सगळं त्याच्यातून जवळ येतात. पण मी एक छान उदाहरण या वेळेला तुमच्याशी शेअर करेन, की पश्चिम महाराष्ट्रातले एक खूप मोठे स्पाईन सर्जन आहेत, डॉक्टर सुधांशू कोठाडिया. हे सोलापूरमध्ये त्यांचं कोठाडिया नर्सिंग होम म्हणून आहे. ते बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याकडनं थायलंडच्या टूरवरती गेले होते. बँकॉक, पटाया आणि असं त्यांची फुकेट वगैरे अशी सगळी टूर होती. आणि त्यावेळेला ना त्यांची जी मुलगी आहे, खूप छोटी त्यावेळेला होती, तिला ना बालदम्याचा त्रास आहे. सो त्यावेळेला तिला तिकडे बीचवर वगैरे ते वाळू वगैरे सगळं ह्याच्यामुळे ना तिला तो दमा झाला आणि तिला ना तिकडे फुकेटमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्याला आम्ही जे काय त्यांच्यासाठी करता येईल, आणि आम्ही मुळात सगळ्या टूरला इन्शुरन्स आम्ही ॲड करतो, कारण इन्शुरन्सचा खूप महत्त्वाचा टूल आहे. फॉरेनला जायचं असेल तर तुम्ही विदाऊट इन्शुरन्स जाणं हे खूप डेंजरस आहे. तुमच्याकडे कमीत कमी $50,000 USDचा कमीत कमी हा इन्शुरन्स असणं आवश्यक आहे, आणि तो खूप स्वस्तात मिळतो. आम्ही तर तो टूर पॅकेजमध्येच इन्क्लूड करतो. माझं म्हणणं आहे विदाऊट इन्शुरन्स जाऊ नये टूरवरती. सो त्यांना आम्ही तिथे मदत केली, त्यांनी त्या मुलीला हॉस्पिटलाइज केलं, आमच्या लोकल माणसांनी वगैरे मदत केली. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांना मला परत फोन आला की संजय टूरवर जायचं आहे. म्हटलं अच्छा सर, काय यावेळेला चॉईस आपली? ते म्हटलं दुबईला जायचं आहे. मग मी त्यांना सगळी आयटनरी डिझाईन करून त्यांची पाठवली आणि त्यांना सरांना सांगितलं की सर तुमचं ना दुबईमध्ये जी डेझर्ट सफारी असते ती मी ठेवलेली नाही आहे. ते म्हटले का बरं नाही ठेवली? म्हटलं आपल्या छोटीला त्रास आहे ना बालदम्याचा, तिथे तिला परत वाळूमुळे ते होऊ शकतं, तर तुम्ही एवढं लक्षात ठेवलं? म्हटलं येस सर, ऑफकोर्स, तुम्ही आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल गेस्ट आहात, सो महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि आजही मला माहिती आहे, मी दरवेळेला जेव्हा त्यांची आमच्याकडे दरवर्षी दर दिवाळी टूर असते, सो ते आम्ही त्यांच्याशी तशा पद्धतीने बॉन्डिंग ठेवलेलं आहे. आता त्यांच्या मिसेसचं एक नवीन नर्सिंग होमची सुरुवात झाली, त्यावेळेला आवर्जून त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, आम्ही त्यांच्याशी जोडलं. आम्ही सोलापूरला गेलो की तिथे जातो, ते आम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने रेफरन्सेस देतात. सो अशा पद्धतीने आम्ही लोकांशी संपर्क होतो, बॉन्डिंग. आमच्या गेस्टकडे काय काय जायचे, आमचे सगळे महत्त्वाचे गेस्ट आहेत ना, ते आम्हाला रेग्युलरली त्यांच्याला इन्व्हाइट करतात त्यांच्या पर्सनल गोष्टींना वगैरे, तर त्या पद्धतीने आम्ही जोडलो गेलो आहोत लोकांशी. कुठल्याही व्यवसायामध्ये, म्हणजे कुठल्याही 100% फार महत्त्वाचं. आणि आता तंत्रज्ञानामुळे ते सोपं झालंय ना. बरोबर. तुम्ही व्हॉट्सअपवरनं वगैरे किती इझिली तुमच्या गोष्टी शेअर करू शकता, पटकन शेअर करू शकता ना. तुमच्या जीवनातले आनंदाचे क्षण आहेत ते त्यांच्याशी शेअर करू शकतो, ते तेव्हा आपल्याशी शेअर करतील. सो आपण म्हणतो ना शेअरिंग अँड केअरिंग, हे सगळ्या एकत्र चालतात गोष्टी. वा वा वा, मस्त. मी 5 वर्षातले जे ट्रेंड विचारले सर तुम्हाला आता पर्यटन क्षेत्रातले, विश्वविहार कंपनी म्हणून 5 वर्षातलं व्हिजन आणि मिशन काय आहे पुढच्या? सो एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पर्यटकांची संख्या आम्ही मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत. जे जसं मगाशी मी सांगितलं की 1518 तो जो आकडा आहे तो आम्हाला 10,000पेक्षा जास्तवरती आम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमची जी इंटरनल टीम आहे त्याला प्रोसेस करतो आहे, त्यांना कंटिन्यू एज्युकेट करतो आहे. आम्ही प्रोफेशनल कोचिंग घेतो आहे त्याच्यासाठी. त्या कोचिंगच्या माध्यमातून त्यांना डेव्हलप करणं, आणि त्यांना असं नाही, आम्हाला प्रत्येकाला स्वतःला अपग्रेड व्हायला लागत असतं. एज्युकेशन प्रत्येकात सतत, कारण ट्रेंड चेंज होत असतात. स्वतःचे एक मेंटल ब्लॉक्स असतात, ते मेंटल ब्लॉक तोडून बाहेर यायला लागतं. ते आम्ही स्वतःला एज्युकेट करतो आहे. आमचं फ्रँचायझी पार्टनर जे आहे ते आम्ही नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते वाढलं, मार्केटिंगचे आम्ही नवीन जे ट्रेंड येतात ते सगळे आम्ही करतो आहे, सगळ्या पद्धतीने आम्ही करतो आहे वेगवेगळ्या ह्याच्यातून. तर ते अशा पद्धतीने 5 वर्षामध्ये जो हा आकडा आहे हा 10,000 ह्याच्यात घेऊन जाणं. आणि फ्रँचायझी पार्टनरचं जे नेटवर्क आहे ते केवळ देशात न राहता, ज्या देशातून भारतामध्ये पर्यटक येत आहेत, US आहे, UK आहे, युरोपमधल्या अजून बाकी काही कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर कॅरेबियन कंट्रीज आहेत, मॉरिशस आहेत. आपल्याला माहिती आहे की ओव्हरऑल 60 देशांमध्ये भारतीय लोक राहतात.
आपण ज्याला ग्लोबल इंडियन डायस्पोरा म्हणतो, तो 60 देशामध्ये, तिथून लोक भारतामध्ये येत आहेत. मग ह्या सगळ्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फ्रँचायझी पार्टनरचं नेटवर्क जे आहे ते आम्ही डेव्हलप करणार आहोत या सगळ्या ठिकाणी. आणि 10च्या 10,000 लोक जे आपल्याकडनं जाऊन येतील ते आनंदी पर्यटक, समाधानी पर्यटक, व्हॅल्यू फॉर मनी, हे आमचं 5 वर्षातलं पुढच्या टार्गेट आहे. आणि ते आम्ही व्यवस्थित त्याचा एक रोडमॅप तयार केला आहे आणि त्या मार्गावरती आम्ही निघालेलो आहोत. वा, क्या बात आहे सर. त्या रोडमॅपवर तुम्ही यशस्वी पद्धतीने जाल आणि 10,000 काय लाखो पर्यटक विश्वविहारतर्फे जग फिरतील, अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा आपल्याला एकदा कधीतरी आपण भेटूया. आणि ज्यांना ज्यांना तुमच्यासोबत जोडलं जायचं आहे त्यांच्यासाठी आपण तुमच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत. ठीक आहे, ते तुम्हाला संपर्क नक्की करतील. येस, मोस्ट वेलकम. येस. मित्रांनो, हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं होतं विश्वविहार हॉलिडेजचे संचालक संजय वझे सर. खरं तर ट्रेंड काय आहे सध्या पर्यटन क्षेत्रातले या विषयातल्या गप्पा होत्या, पण त्यांची फ्रँचायझी मॉडेलबद्दल पण एक डीप चर्चा झाली. आणि त्यातनंही मला लक्षात आलं की तुम्ही तुमच्या ठिकाणी राहूनसुद्धा तुमचा व्यवसाय चालू असतानाच ॲडिशनल इन्कमसाठी खूप चांगला व्यवसाय करू शकता, याचं त्यांच्याकडे मॉडेल आहे. याबद्दल तुम्हाला जर जे काही शंका असतील तर कमेंटमध्ये सुद्धा टाका आणि आम्ही त्यांच्या ज्या लिंक्स देत आहोत, तुम्ही समजा रील बघत असाल किंवा हा पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत. काही त्यांचे महत्त्वाचे संपर्कसुद्धा आम्ही देत आहोत, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. तुम्हीसुद्धा फिरत असाल तर विश्वविहारसोबत फिरायचं असेल तर त्यासुद्धा आम्ही लिंक्स तुम्हाला नक्की देत आहोत. आणि आम्ही अजून नवीन कुठल्या विषयातली पत्र घेऊन यायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोक चॅनल बघतायत, व्हिडिओ बघतायत, पण सबस्क्राईब करत नाहीत. आम्हाला सगळ्याकडे कळत असतात, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून ती अपेक्षा आहे. आणि नवीन विषय जसे सांगाल तसे आम्ही नवीन नवीन पत्र घेऊन यायचा नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.